तर आज आपण मस्त कारल्याचे असे क्रिस्पी रिंग्स पाहणार आहोत. रेसिपी मी दाखवणार आहे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला कारलं असं गोल कट करून घ्यायचं आहे. त्याला मिठाच्या थोडं मीठ लावून ठेवायचं आहे, जेणेकरून पाणी सुटेल. आणि त्यानंतर बघत असेल तुम्ही मध्ये अशा प्लेटमध्ये आपल्याला हे पाणी जे आहे एक्स्ट्राचं कडवटपणा कमी होण्यासाठी आपल्याला हे पाणी असं काढून घ्यायचं आहे. जसं आपण कारल्याची भाजी करताना पाणी काढून घेतो, तसंच स्क्वीज करून आपल्याला हाताने असं प्रॉपर दाबून पाणी काढून घ्यायचं आहे. कारल्याचं बघा इथे पाणी एक्स्ट्राचं जे आहे ते काढून टाकलेलं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये मी हे कारले जे आहेत ते ट्रान्सफर करणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहेत. तर आता आपण मसाले ॲड करूया. याच्यामध्ये पहिलं मी लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही लाल तिखट टाकू शकता, जेवढं तिखट हवे तेवढं. तर मी जास्त तिखट टाकलेलं आहे, कारण कारलं कडू असतं, त्यामुळे जास्त तिखट हवंच आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये मी धनेपूड टाकणार आहे. धनेपूड पण बऱ्यापैकी आपल्याला टाकून घ्यायचं आहे छान टेस्ट येण्यासाठी. धनेपूड टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान असं चटपटीतपणा येण्यासाठी आपल्याला आणि मेन म्हणजे कडूपणा निघण्यासाठी, कडूपणा आपण जे कारलं आहे ते कुस्करून पाण्याचं काढून घेतलेलं आहे, तर कडकपणा असतोच. त्यामुळे छान असं चटपटीत येण्यासाठी आणि कडवटपणा पण निघून जाण्यासाठी आपल्याला लिंबू असं याच्यामध्ये पिळून घ्यायचं आहे. तर लिंबू बघा असं पिळलात ना तुम्ही की याच्यामध्ये बी नाही पडत. दुसऱ्या हातामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आणि मग जे बी असतं ते बाजूला टाकून रस आपण या आपल्या पदार्थामध्ये टाकू शकतो. असं प्रमाणे लिंबू पिळून घ्यायचं आहे छान चटपटीतपणे येण्यासाठी. तर मी याच्यासाठी 2 लिंबं घेतली होती, कारण छोटे छोटे लिंबू होतं. भरपूर सारं लिंबू ॲड करायचं आहे. चटपटीतपणा खूप छान येतो. तर शेवटीला आपल्याला याच्यामध्ये छान क्रिस्पी होण्यासाठी तळल्यानंतर याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लोअरसोबत तांदळाचं पीठ आणि बेसन पण टाकू शकता. मी फक्त कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे, कारण कॉर्नफ्लोअरने बऱ्यापैकी आपले जे पदार्थ आहेत ते क्रिस्पी होतं आणि छान असं मिक्स करून बघू शकता. आपले कारले जे आहेत ते प्रॉपर असे कोट झालेले आहेत पूर्ण मसाल्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये. आणि आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं. शॅलो फ्राय पण तुम्ही करू शकता. आणि रेडी झालेले आहेत आपले हे कारल्याचे क्रिस्पी असे फिंगर्स.